श्री स्वामी समर्थ. अधिक मासामध्ये श्री गुरुचरित्रातील कोणते अध्याय वाचल्याने काय फलप्राप्ती होणार आहे हे अगदी थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहे. तर अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील अडथळेही दूर होतात. जर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल, तर विशिष्ट कारणासाठी ठराविक अध्यायाचे वाचन करणे देखील तितकेच फलदायी ठरत आहे. अधिक मास आणि श्री गुरुचरित्र पठणाचे महत्त्व काय आहे? तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. यंदा म्हणजे यावर्षी 17 मे पासून अधिक मास सुरू होत आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना 1000 पटीने अधिक पुण्य मिळवून देते असे मानले जाते. तुमच्या मनातील संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आणि दत्तगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी हा काळ सुवर्ण संधी मानला जातो. विशिष्ट समस्यांसाठी प्रभावी उपाय काय करू शकतो? तर आयुष्यातील विविध संकटावर मात करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील खालील अध्यायांचे पठण आपण करू शकतो. जसं की कर्जमुक्तीसाठी जर आपल्याला कर्ज असेल, तर आपण आर्थिक विवेचनेत असाल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल, तर 4था अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी ठरते. हा अध्याय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करतो. संकट निवारणासाठी, आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचे वाचन करावे. तसेच नकारात्मक ऊर्जेतून मुक्ती मिळवण्यासाठी, मनातील भीती, घरातील नकारात्मकता किंवा बाह्य बाधा दूर करण्यासाठी 18वा अध्याय आणि 21वा अध्याय एकत्र वाचणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर उपासनेचे काय फायदे आहेत? अखंड सौभाग्य या अध्यायाच्या पठणामुळे कुटुंबामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. संकल्प पूर्तीसाठी मनातील इच्छा, सात्विक इच्छा म्हणजे कोणतीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे पारायण अधिक मासात करणे लाभदायक ठरते. नवीन सुरुवात, जर आपल्याला कोणत्याही कार्याची जर नवीन सुरुवात करायची असेल आणि त्यात जर अडथळे येत असतील आणि तुम्हाला जर नव्या जोमाने सुरुवात करायची असेल, तर हे उपाय आवर्जून करावे. हे अध्याय वाचताना शुद्ध अंतकरणाने आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठण करावे. शक्य असल्यास एकाच वेळी बसून शांत चित्ताने वाचन पूर्ण करावे. तुमची दत्तगुरूंची सेवा फलद्रूप होवो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होवो आणि तुम्हाला सुखाचे दिवस येवोत ही स्वामीचरणी प्रार्थना.